मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। सातपूर कॉलनीमधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आनंद छाया ते गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे पायी पालखी सोहळा। आनंद छाया केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आनंद छाया सेवा केंद्र ते गुरुपीठ त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळा अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाला। या पायी पालखीमध्ये नाशिक जिल्हा प्रतिनिधी केशव घोडेराव, ज्येष्ठ सेवेकरी गिरीश महाजन, बारसे तात्या, विठ्ठल काळे, श्री हंडोरे, जितेंद्र नाकवे, गणेश कारवाल, सातपूर विभागाचे तालुका प्रतिनिधी रवींद्र कहाणे, गोपाल पाटील, तात्यासाहेब फुरकर, अशोक मानकर, दीपक दौंड, सुभाष रानाळकर, श्री देसले, भीमसेन सूर्यवंशी, भाऊसाहेब बोराडे, विजय पाटील, विलास बराडे, भाऊसाहेब वडगळ, बाबा गोतीस, भीमराव गंगावणे, गुलाब सोनवणे, नितीन सोनार, श्री भोसले, रमेश पाटील, सौ कोकणे, सौ बुब, ज्योती पाटील, गीता भुसे, राजश्री सोनार, मनीषा विधाते, प्रमिला वाघ, सुलोचना वरपे, सुनंदा बोरसे, सौ तारंगे, निलिमा पाटील, ऋतुजा जाधव, सौ वानखेडे आणि सर्व सेवेकरी उपस्थित होते। या पालखीचा समारोप गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला। तेथे परमपूज्य गुरुमाऊलींनी सर्वांना आशीर्वाद दिले। सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक। धन्यवाद।